छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक। कोरटकरला घेऊन पोलीस कोल्हापूरच्या दिशेने रवाना। उद्या कोर्टात हजर करणार। उपमुख्यमंत्री शिंदेंविरोधात विडंबन करणाऱ्या कुणाल कामराविरोधात सत्ताधारी आक्रमक। स्टँड अप कॉमेडी शोचं शूटिंग झालेल्या हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना जामीन मंजूर। मुख्यमंत्र्यांकडून कुणाल कामराची अर्बन नक्षलींशी तुलना। सुपारी घेऊन विडंबन करणाऱ्यांना सोडणार नाही, फडणवीसांचा इशारा। कामराचं शिंदेंवरचं विडंबन म्हणजे सत्यात्मक गाणं। उद्धव ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया। जे चोरी करतात ते गद्दारच, ठाकरेंचा घणाघात। कुणाल कामराचे इंडिया आघाडीशी संबंध असल्याचा महायुतीचा आरोप। संजय निरुपमांनी दाखवले राऊतांसोबतचे फोटो, तर उदय सामंतांकडून भारत जोडो यात्रेवर बोट। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराचं सीडीआर तपासणार। बँक खातं तपासून कोणी पैसे दिले याचाही शोध घेणार। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधान परिषदेत घोषणा। मुंबईतील रस्त्यांसंदर्भातील बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने। दोघांची सूचक देहबोली कॅमेऱ्यात कैद। नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खानच्या घरावरील कारवाईला कोर्टाची स्थगिती। सुप्रीम कोर्टाच्या नव्या गाईडलाईनचं उल्लंघन केल्याची फहीम खानच्या आईची याचिका, तर जामिनासाठी फहीम खानचा कोर्टात अर्ज। रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। संभाजीराजेंच्या पत्राला सर्वपक्षीय आमदारांचा पाठिंबा। कपोकल्पित कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी। मुंबई उच्च न्यायालयाबाहेर काळी जादू। हायकोर्ट इमारतीच्या चारी बाजूने करणी केल्याचा प्रकार। मालवणच्या बुलडोझर पीडित भंगारवाल्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महाराष्ट्र सरकारला अवमानना नोटीस। सुप्रीम कोर्टाचे प्रतिबंधात्मक आदेश असतानाही पाडकाम केल्याची याचिका। बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बालला हृदयविकाराचा झटका। तमीमवर करावी लागली तातडीने अँजिओप्लास्टी। तमीमची प्रकृती आता स्थिर। तमीम खेळलाय 70 कसोटी आणि 243 वन डे सामने। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।